नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सरसे स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल मास्टर वैभव हिरेमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत द्वितीय सत्र परीक्षा इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी विषयाची प्रश्नपत्रिका. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. पॅटचा पेपर जो असणार आहे तो सुद्धा अशाच पद्धतीने असणार आहे. ही क्वेश्चन तुम्हाला तुमच्या द्वितीय सत्राच्या म्हणजे जी काही तुमची वार्षिक परीक्षा होते, सेकंड टर्म एक्झाम होते, तिच्यासाठी अत्यंत महत्त्वाची असणार आहे. जस्ट 5 मिनिटात व्हिडिओला एंड करणार आहे. तुम्हाला जिथे मी स्क्रीनशॉट घ्यायला सांगेल तिथे तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा. तुम्ही वाचू शकता. इयत्ता 8वी विषय मराठी द्वितीय सत्र परीक्षा 2026ची प्रश्नपत्रिका आहे. गुण आहे 50, वेळ दिला आहे 2 तास. आता विभाग एक गद्य. आता पाठ्यपुस्तकावर उतारे असणार आहे, त्यावरती काही प्रश्न असणार आहेत, ती तुम्हाला सोडवायची आहे. बघा, हा जो उतारा दिलेला आहे ना विद्यार्थी मित्रांनो, याचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. पॅटच्या पेपरसाठी देखील हे तुम्हाला खूप जास्त हेल्पफुल करेल हे पेपर. सो तुम्ही व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे तुम्ही उतार्याचा स्क्रीनशॉट घ्या, पॅसेजचा स्क्रीनशॉट घ्या आणि त्यावरती काही प्रश्नाची आपल्याला बघायची आहे. तर यामध्ये पहिल्यामध्ये आहे खाली आकृती पूर्ण करा. आता ही आकृती पूर्ण करायची असं उत्तरपत्रिकेत लिहून तुम्हाला आकृती पूर्ण करायची आहे. कारणे लिहा म्हटलेलं आहे. चुकीचा आकार कसा आहे याकडे लक्ष दिले जाते. कारण त्यानंतर आहे चोच म्हणजे केवळ त्यांच्या तोंडाचा भाग नाही तर त्याचं कारण काय आहे, कारणे लिहायची आहे. त्यानंतर व्याकरणावरती आधारित प्रश्न विद्यार्थी मित्रांनो स्क्रीनशॉट घेऊ शकता. खालील शब्दांत लपलेले 2 अर्थपूर्ण शब्द शोधून लिहा. प्रवासात आणि सुगंध. त्यानंतर आहे खालील नामांचे वचन ओळखून लिहा. वचन ओळखून लिहायचे आहे चुची आणि घरटे. त्यानंतर सोमत आहे. चुकीचा आकार पक्षानुसार बदलतात. या विधानाचा अर्थ तुमच्या शब्दांत लिहा. आता आहे खालील उत्तराच्या आधारे सूचीनुसार कृती करा. चौकटी पूर्ण चुळचुळत्या वारणं आनंदाच्या डेहात बुडालेलं संगमपात्र लेखकाने आपल्या मुलाला आणि त्यांच्या मित्रांना हे शिकवायचं ठरवेल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला चौकटी पूर्ण करायची. पुढे चौकट असणार आहे. स्क्रीनशॉट घेऊन टाका. त्यानंतर अजून एक उतारा दिला आहे. हाच पाखरांचा चिवचिवाट चाललेला हा उतारा आहे आणि यावरती ते प्रश्न होते. तुम्ही स्क्रीनशॉट घेतलं असेल अशी आशा बाळगतो आणि जाऊयात पुढे. बघा, त्यानंतर आहे व्याकरण. विद्यार्थी मित्रांनो, व्यावरण झालेलं आहे परंतु व्याकरण आहे. त्यानंतर आहे खाली शब्दांची लिंग ओळखायचे आहेत. वारा, मोका लिंग प्रकार ओळखा. त्यानंतर आहे खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांतील अवयवाचा प्रकार ओळखायचा आहे. आता बघा, संगमावर आणि हे जे अंडरलाईन केलेले वर्ड्स आहेत त्याचा तुम्हाला शब्द प्रकार ओळखायचा आहे. त्यानंतर आहे सोमत. नदीचे पाणी प्रदूषित होण्यास कारणीभूत असलेल्या मानवी कृती लिहायच्या आहेत. त्यानंतर विभाग 2 पद्य. आता कविता असणारी. कवितेवरती काही प्रश्न असणार आहेत. तर कविता बघा दिलेला आहे. बा अनवाणी पायाचा ठसा मातीत उठतो, भाळावरच्या घामाचा पाना नभाला फुटतो. ही जी कविता दिली आहे स्क्रीनशॉट घ्यायचा. याच्यावरती प्रश्न आहेत. तर बघा, पहिला आहे हे केव्हा घडते ते लिहायचं आहे. 4 प्रश्न आहेत. त्यानंतर आहे कवी शेतकऱ्याच्या कामाचा क्रम ओघतात त्या वाक्यात तयार करा. तर विद्यार्थी मित्रांनो, क्रम लिहायचा आहे तुम्हाला कवितेतील शेतकऱ्याच्या कामाचा क्रम. त्यानंतर आहे खालील ओळीचा भावार्थ समजावून लिहा. तर विद्यार्थी मित्रांनो, खालील जी काही ओळी दिलेल्या आहेत त्यांचा भावार्थ समजून लिहायचा आहे. त्यानंतर आहे शेतकरी हा जगाचा खरा पोशिंदा आहे. हे विधान तुमच्या शब्दांत स्पष्ट करायचं आहे. आता व्याकरण 3 आहे विद्यार्थी मित्रांनो. विभाग 3 व्याकरण आहे, ज्यामध्ये आहे तुम्हाला व्याकरण घटकांवर आधारित कृती सोडवा. अलंकार. खालील उदाहरण वाचा, समजून घ्या व कृती सोडवा. पेटविले पाषाण, पठारावरती शुभांनी. कृती विद्यार्थी मित्रांनो, अलंकाराचे नाव आणि अलंकारांची लक्षणे लिहायची आहे. बघा, पुन्हा एकदा सांगतो, हा पेपर तुम्हाला खूप हेल्पफुल आहे. सो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आत्ताच सबस्क्राईब करा. पॅटचाही पेपर तुम्हाला अशाच प्रकारे असणार आहे. खूप हेल्पफुल तुम्हाला ही पेपर ठरणार आहे. ओके, बघू शकता. जाऊया पुढे. आता संधी. खालील तक्ता पूर्ण करायचा. संधीवरती आधारित आहे. संधी दिली आहे, तिचा विग्रह करायचा आणि प्रकार लिहायचा. शब्द दिला आहे काहीसा. त्यानंतर खिडकीत. संधी, तिचा विग्रह लिहायचा आणि संधी प्रकार लिहायचा. आता वृत्त ओळखून गण पाडायचे विद्यार्थी मित्रांनो, ज्यामध्ये मनाश्रेष्ठ धारिष्ठी जीव धरावे बोलणीचे. त्यानंतर आहे लिंग व वचन बदलायचं. विवाह आणि मुलगा लिंग व वचन बदलायचं. त्यानंतर आहे खालील शब्दांची वचन बदला. पाणी आणि फूल. आता विभाग 4 उपयोजित लेखन आहे विद्यार्थी मित्रांनो. उपयोजित लेखनामध्ये तुम्हाला म्हटलेलं आहे प्रश्न 4 मध्ये पत्रलेखन. दिनेश किंवा दिव्या पाटील 26 समर्थ सदन गांधी मार्ग अमरावती इथून माननीय मुख्याध्यापक संत गाडगेबाबा विद्यामंदिर गांधी मार्ग अमरावती इथून यांना पत्र लिहून खेळाचे साहित्य मागण्याकरिता विनंती पत्र लिहितो किंवा लिहिते. किंवा जाहिरात लेखन करू शकता विद्यार्थी मित्रांनो. जाहिरात लेखनासाठी आहे भाषाप्रेमी मंडळ पुणे यांच्या वतीने सुंदर हस्ताक्षर कार्यशाळा आयोजित केली आहे. याची जाहिरात तयार करायची. किंवा निबंध लेखन करू शकता. खालीलपैकी कोणते एका विषयावर निबंध करा. आता 2 विषय दिलेले आहेत, जलही संपत्ती आणि एका भ्रमणध्वनीचे मनोगत. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, ही द्वितीय सत्र परीक्षा जिला सेकंड टर्म एक्झामिनेशन म्हणता, सेकंड सेमेस्टर म्हणता, संकलित मूल्यमापन 2 म्हणता, हिची विद्यार्थी मित्रांनो मराठीची कृतीपत्रिका तुम्हाला खूप हेल्पफुल असणार आहे पॅटसाठी, त्याचसोबत तुमच्या वार्षिक पेपरसाठी. सो व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कुठे काही समजलं नसेल तर ते मागे जा पुन्हा आणि स्क्रीनशॉट घेऊन टाका. फक्त आणि फक्त रिक्वेस्ट एक आहे, हा पेपर तुम्हाला सरावासाठी फक्त आणि फक्त. सो तुम्हाला आम्ही फ्रीमध्ये अपलोड केलेला आहे इथे. सो व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर, थँक्यू.